काही गोष्टी अशाही असतात त्या ऐकून माणसाला राग, भीती आणि लाज एकाच वेळी वाटते। आईला त्या परक्यावर प्रेम जडलं आणि त्याच्यासाठी तिने सगळं काही सोडून दिलं। त्याच क्षणी त्या मुलीचं बालपण संपलं। 2 वर्ष त्या लहान मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला गेला आणि सांगितलं, तुझ्या मेंदूमध्ये आम्ही चिप बसवली। आणि जज म्हणाले, हा फक्त गुन्हा नाही तर हा मानवतेवर कलंक आहे। जोपर्यंत समाज जागा होत नाही तोपर्यंत अजून एखाद्या घरामध्ये अशी घटना घडते। मित्रांनो, काही गोष्टी असतात त्या ऐकून माणूस थक्क होऊन जातो। काही गोष्टी अशाही असतात त्या ऐकून माणसाला राग, भीती आणि लाज एकाच वेळी वाटते। हो, असंच काहीतरी घडलंय केरळमध्ये। एक असं घर जिथे देवाऱ्यातील दिवा विझला आणि त्या जागी पापाचं राज्य उभं राहिलं। त्या घरात राहत होती 12 वर्षाची निरागस मुलगी, आई, वडील आणि त्यांच्या आयुष्यात आलेला एक परका माणूस। आईला त्या परक्यावर प्रेम जडलं आणि त्याच्यासाठी तिने सगळं काही सोडून दिलं, घर, नवरा, समाज, सगळं काही। ती महिला त्या पुरुषासोबत पळून गेली आणि दुर्दैवाने तिच्या मुलीला सुद्धा सोबत घेऊन गेली। आणि त्याच क्षणी त्या मुलीचं बालपण संपलं, कारण त्या घरात फक्त आई नव्हती, आईच्या रूपात दडलेली राक्षसी नव्हती। 2 वर्ष, हो पूर्ण 2 वर्ष त्या लहान मुलीवर अमानुषपणे अत्याचार केला गेला। आणि सगळ्यात भयानक गोष्ट तर ही आहे, या अत्याचारामध्ये तिची आई स्वतः सहभागी होती। त्या मुलीच्या आईने तिला दारू पाजली, धमकवलं आणि सांगितलं, तुझ्या मेंदूमध्ये आम्ही चिप बसवली आणि हे जर तू बाहेर कोणाला बोलली तर आम्हाला सगळं कळेल। एक मुलगी जी 12 वर्षाची होती, ह्या एका वाक्याने तिचं पूर्ण आयुष्य गोठलं। तिचे डोळे मदतीसाठी ओरडत होते पण कुणी ऐकलं नाही। आणि शेवटी जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा केरळच्या कोझिकोड कोर्टात संपूर्ण शांतता पसरली। कोर्टचे जज अशरफ यांनी प्रत्येकी दोघांवरती 180 वर्षाची सजा आणि 11.70 लाखचा दंड लावला। ही एवढी मोठी शिक्षा आहे की याआधी भारतात कुणालाच दिली नाही। अरे, जज म्हणाले, हा फक्त गुन्हा नाही तर हा मानवतेवर कलंक आहे। आणि कोर्टातील त्या क्षणी सगळेजण निशब्द झाले। मित्रांनो, ही फक्त एका घरची कथा नाही, ही समाजातील त्या प्रत्येक घरांची कथा आहे जिथे आपले नातेवाईक, शेजारी राक्षसांच्या मुकुटामध्ये जगत आहे। आपण म्हणतो मुलींनी बाहेर जाऊ नये, सुरक्षित नाही, पण ह्या प्रकरणानं सिद्ध केलं की कधी कधी धोका हा आपल्याच माणसात असतो। मित्रांनो, ही मुलगी वाचली कारण हिने शेवटी आवाज उठवला। तर विचार करा, समाजामध्ये अशा कितीतरी मुली आहेत ज्या अजूनही गप्प आहेत। त्यांच्यासाठी समाजाला जागं व्हावंच लागेल। आणि हा व्हिडिओ फक्त एका घटनेचा व्हिडिओ नाही तर ह्या समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी एक इशारा आहे। जर समाजामध्ये तुमच्या आजूबाजूला जर कुणावरती अन्याय होताना दिसलं तर गप्प बसू नका, आवाज उठवा, कारण गप्प समाज हा मेलेला समाज असतो। त्या दोघांना शिक्षा झाली पण त्या मुलीच्या डोळ्यामध्ये अजूनही भीती जिवंत आहे। जोपर्यंत समाज जागा होत नाही तोपर्यंत अजून एखाद्या घरामध्ये अशी घटना घडेल। मित्रांनो, ह्या व्हिडिओला होईल तेवढं शेअर करा, कारण की प्रत्येक शेअर म्हणजे एक आवाज आणि जो कदाचित समाजामध्ये अवेअरनेस आणेल। जय हिंद।